नवी मुंबईमध्ये ऐरोली सेक्टर 10 मधला 70 एकरचा आणि खारघर सेंट्रल पार्क नजीकचा ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 100 एकरचा भूखंड एका बड्या उद्योगपतीला देण्याच्या हालचाली सिडकोमध्ये सुरू झालेल्या आहेत। अंदाजे 50,000 कोटी रुपयांची ही जमीन बड्या उद्योगपतीला कवडीमोल भावाने विकली जाणार आहे। त्याला शिवसेनेतल्या ठाकरे गटाकडून विरोध करण्यात आलेला आहे। सिडको कार्यालयावरती मोर्चा काढून ठाकरे गटाकडून आज आंदोलन करण्यात आलं। विद्यमान सरकारने सर्व शासकीय यंत्रणांची पिळवणूक सुरू केलेली असून रिकामे भूखंड विकण्याचा सपाटा लावला असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारेंनी केलेला आहे। दरम्यान भाजपा आमदार गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांनी देखील सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन आपला विरोध व्यक्त केला आहे। प्रकल्पग्रस्तांच्या सुविधांसाठीचे भूखंड आम्ही मागतोय, मैदानांपासून सगळ्यात हे दिले गेले पाहिजेत। त्याचा विचार न होता असा विचार अचानकपणे केला गेला तर मला असं वाटतं की प्रकल्पग्रस्तांमध्ये याच्यामुळे संताप व्यक्त होणार आहे। त्यामुळे वेळीच याच्यामध्ये सिडकोला सावध करणं आणि अशा पद्धतीचा प्रयत्न झाला तर प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी या नात्यानं आम्हाला तो आणून पाडावा लागेल याचं इशारा देण्यासाठी म्हणून आज आम्ही व्यवस्थापकीय संचालकांना भेटलोय। या अनुषंगाने त्यांनी सांगितलंय की अशा पद्धतीने कुठलाही प्रस्ताव अंतिम झालेला नाही। आज जेवढ्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आहेत त्या सर्व त्या लोकांनी खाली करून ठेवलेल्या आहेत। सिडकोच्या काय जमिनी आहेत त्या सुद्धा ते करताय। MMRDचे अधिकारी सुद्धा वैतागले। MMRDला सुद्धा भूखंड त्या ठिकाणी ठेवलेले नाहीत। आता फक्त सिडकोवर त्यांची नजर होती। आज तुम्ही बघितलं असेल खारघरमध्ये अजून 100 एकर जमिनीचं प्लॅनिंग त्यांचं चालू आहे। म्हणजे हे जे काय करतायत इलेक्शनच्या अगोदर जेवढं मिळतं तेवढं बांधून निघून जायचं अशा परिस्थितीमध्ये यांचं काम चालू आहे। परंतु ही जनता या येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।